नमस्कार मंडळी, आपल्या घरातील बाग ही वर्षभर निरोगी, चकचकीत आणि फुललेली असावी असे आपल्या सर्वांनाच वाटत असते। खुसखुशीत पाने, फुलांचा सुगंध आणि ते आपल्या घराला देणारे सौंदर्य हे निर्विवाद असते। झाडांना निरोगी बनवण्यासाठी आपण अगदी घरगुती वस्तूंचा वापर करत असतो आणि यासाठी मी बऱ्याच वेळेस तुमच्याशी अनेक अशा गोष्टी देखील शेअर केलेल्या आहेत। त्याचप्रमाणे आपण सेंद्रिय खत देखील देत असतो। वेळोवेळी झाडांना खत देऊन देखील मात्र झाडांना काहीतरी न्यूट्रिशनची कमतरता भासत असते। त्यामुळे त्याचा जो इफेक्ट असतो तो झाडांवर दिसून असतो। काही वेळेस झाडांची पाने ही पिवळी पडायला लागत असतात किंवा गळायला लागत असतात। फुलांची संख्या ही छोटी होत असते किंवा फुलं न येणे, त्यानंतर फळं जर फळभाज्या असो किंवा फळांची झाडं असली तर मात्र फळं हे अशी रसदार नसतात। अशा बऱ्याच अशा समस्या वेळोवेळी फर्टिलायझर देऊन देखील होत असतात। तर मंडळी, आजचा व्हिडिओ देखील असाच काहीसा आहे। जर आपल्या बागेमध्ये आपल्या झाडांना जर पोटॅशियमची कमतरता होत असेल तर मात्र ती पोटॅशियमची कमतरता कशी ओळखायची आणि ती कमतरता भरून काढण्यासाठी आपण बाहेरील महागडी खतं वापरण्यापेक्षा अगदी घरगुती गोष्टींमधून कुठल्या गोष्टीमधून झाडांना पोटॅशियम मिळणार आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। आणि त्यासोबतच व्हिडिओच्या एंडिंगला देखील एक बोनस टिप देखील नक्की शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा। सो हाय, हॅलो, नमस्कार मंडळी, मी राजश्री पाटील स्वागत करते तुमच्या आपल्या दी सिंपल वर्ल्ड या मराठी यूट्यूब गार्डनिंग चॅनलमध्ये। मंडळी, आजचा व्हिडिओ आपला हा पोटॅशियमची कमतरता ही झाडांमध्ये जर व्हायला लागली तर बऱ्याच असे लक्षणं झाडांमध्ये वेगवेगळे दिसायला लागत असतात। सो तुम्ही पाहू शकतात की झाडांची जी पानं असतात ती पिवळी पडणे, त्यानंतर त्या पानांवर सुरकुत्या येणे, त्यानंतर प्लांट्सच्या एकूण आरोग्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्तीसाठी पोटॅशियम हे अत्यंत महत्त्वाचे आहे। सो पोटॅशियमच्या कमतरतेमुळे पानांच्या ज्या काही कडा असतात त्या देखील तपकिरी होत असतात। तसेच फुलांच्या फळांच्या संख्या देखील कमी होत असतात। प्लांटसाठी मातीत ही नॅचरली प्रमाणात पुरेसं असं पोटॅशियम आढळत असतं, पण मातीत देखील पोटॅशियमची कमतरता झाली की पाने ही पिवळी पडत असतात। त्यानंतर पाने हे सुकतल्यासारखे दिसतात किंवा गोळा होऊ लागत असतात, वाढ खुंटत असते। अशा प्रकारची जी काही लक्षणं असतात, पानांचा आकार लहान होणे, निस्तेज होणे, अकालीन पानं गळणे, हे संपूर्ण पोटॅशियमची कमतरता असलेले लक्षणं आहेत। चला तर मग मंडळी, आता ही पोटॅशियमची कमतरता जी आहे ती आता आपण भरून काढूयात। सो ही कमतरता भरून काढण्यासाठी आता आपण या ठिकाणी केळीच्या सालीचे खत बनवणार आहोत। मंडळी, हे खत आपण सॉलिड आणि लिक्विड अशा दोन्ही फॉर्ममध्ये देखील झाडांना देऊ शकता। केळीच्या साली जर पाण्यात भिजवून लिक्विड खत देखील बनवू शकतो। यासाठीचा देखील इन डिटेल व्हिडिओ मी चॅनलला शेअर केलेला आहे। सो अगदी साध्या सोप्या प्रकारे देखील तुम्ही लिक्विड फर्टिलायझर देऊ शकता। आणि जर तुमच्याकडे सध्या अकाळी जो काही पाऊस आहे तो सुरू असेल तर मात्र तुम्हाला जे काही ड्राय फॉर्म मधलं फर्टिलायझर आहे ते देणं महत्त्वाचं आहे। सो वाळलेल्या केळीचे खत बनवण्यासाठी केळीचे साल हे वाळविण्यासाठी तुम्ही छान प्रकारे पेपरवर वगैरे ते वाळवून ठेवा। ते छान काळे आणि कुरकुरीत होईपर्यंत उन्हामध्ये त्यांना वाळवून घ्यायचे आहे। ते कोरडे झाले की त्यापासून आपण त्यांना नॅचरली असं जे काही पोटॅशियम रिच फर्टिलायझर आहे ते आपल्याला मिळणार आहे। मंडळी, या सालींमधील ओलावा काढण्यासाठी तुम्ही डिहायड्रेटरचा देखील वापर करू शकतात किंवा ताव्यावर वगैरे तुम्ही 1 ते 2 सेकंद जरी शेकून घेतले तर ते छान प्रकारे मिक्सरमधून ग्राइंड केले की चांगल्या प्रकारची जी काही पावडर आहे ती या ठिकाणी तयार होत असते। मंडळी, केळीच्या सालीचा खताचा जर आपण वापर केला तर पोटॅशियमची जी काही मातीमधील कमतरता आहे ती भरून काढण्यास मदत होऊ शकते। त्याचप्रमाणे जी काही पोटॅशियमची कमतरता आपल्याला झाडांची पाने पिवळी पडणे, विशेषतः जी काही जुनी पानं असतात ती गळून पडत असतात। सो अशा प्रकारे तुम्ही जर केळीच्या सालीपासून ड्राय फॉर्ममधलं फर्टिलायझर देखील तयार करू शकतात। आणि 3 दिवसासाठी केळीची सालीची पानं पाण्यात भिजवून ठेवायची आहे। त्यानंतर ते 3 दिवसानंतर ते पाणी डायल्यूट करून तुम्ही लिक्विड फर्टिलायझरच्या फॉर्ममध्ये देखील झाडांना देऊ शकतात। त्याने देखील पोटॅशियमची जी काही कमतरता आहे ती नक्कीच भरून निघणार आहे। त्यानंतर मंडळी, दुसऱ्या क्रमांकाचं खत म्हणजे ओनियन पील फर्टिलायझर। मंडळी, कांद्याचा वापर तर आपण सर्रासपणे घरात करत असतो, पण कांदा वापरून झाल्यानंतर मात्र कांद्याच्या साली ह्या आपण टाकून देत असतो। कांद्यांच्या सालीमुळे झाडांना कमी पाणी मिळाल्यावर देखील झाडांमध्ये पाण्याची जी काही कमतरता असते ती भासत नसते। याशिवाय खूप उष्णतेतही झाडे हे हिरवीगार राहत असतात आणि निरोगी राहत असतात। कांद्यांच्या सालीमध्ये फॉस्फरस, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि कॅल्शियम असते जे मातीला निरोगी ठेवतात आणि झाडे देखील
मजबूत ठेवत असतात. सो यासाठी तुम्ही अशा प्रकारचं ड्राय फॉर्म मधलं देखील पावडर बनवून ठेवू शकतात सालींपासूनचं, किंवा तुम्हाला जर लिक्विड फर्टिलायझर बनवायचं असेल तर एका कंटेनरमध्ये 1 ते 1.5 लिटर पाणी किंवा 1 ते 2 ग्लास पाणी घेऊन त्यामध्ये 3 ते 4 कांद्याची सालं भिजत ठेवायची आहे आणि 2 दिवसानंतर ते पाणी डायल्यूट करून तुम्ही लिक्विड फॉर्म मध्ये झाडांना देऊ शकता, किंवा अशा प्रकारे जे काही पावडर फॉर्म मधलं साल आहे त्याला कोरडं करून तुम्ही ग्राइंड करू शकता. सो मंडळी, अशा प्रकारे अगदी इझिली फॉर्ममध्ये तुम्हाला या ठिकाणी जी काही पोटॅशियमची कमतरता आहे ती किचन वेस्ट कंपोस्ट पासून तुमची नक्कीच भरून निघणार आहे. मंडळी, लिक्विड फॉर्म मधलं फर्टिलायझर जर 2 दिवस ठेवलं त्यानंतर प्लांटसाठी एक स्ट्रॉंग डार्क असं टॉनिक आणि फर्टिलायझर हे झाडांसाठी तयार होऊन जात असतं. सो या ठिकाणी ज्यावेळेस लिक्विड फॉर्म मधलं फर्टिलायझर तयार करत असतो सो त्याला आपण गाळून घ्यायचं आहे. त्या रिगार्डिंगचा देखील इन डिटेल जो व्हिडिओ आहे तो मी चॅनलला शेअर केलेला आहे. सो नक्कीच तुम्ही ओनियन पील लिक्विड फर्टिलायझरचा व्हिडिओ देखील पाहू शकता. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं म्हणजे पोटॅशियमची कमतरता भरून काढणारं म्हणजे लाकडाची राख. मंडळी, लाकडाची राख बागकामामध्ये देखील खूप छान प्रकारे काम करत असते. शहरातील लोकांना राख मिळणे हे थोडं कठीण असतं, पण जर तुम्ही तुमच्या नातेवाईकांच्या किंवा मित्रपरिवारांतर्फे जर गावाकडे गेले असाल तर तुम्हाला आवश्यक तेवढी राख ही तुम्हाला मिळेल आणि त्यावेळेस तुम्ही ती घेऊ शकता. किंवा होळी दहन वगैरे असते त्यावेळेस देखील बऱ्याच ठिकाणी राखीचे ढीग असतात. सो दुसऱ्या दिवशी तुम्ही ती राख घेऊन येऊ शकता आणि तिला स्टोअर करू शकता. मंडळी, राखेचा वापर हा गार्डनिंगमध्ये खूप छान प्रकारे होत असतो आणि त्याचप्रमाणे जे काही राख असते त्यामध्ये देखील पोटॅशियमचं रिच असं स्त्रोत असतं. त्याप्रमाणे मातीचं पीएच लेवल जे असतं ते मेंटेन करत असते. तसेच स्लग सारख्या कीटकांपासून देखील झाडांचा बचाव करून ठेवत असते. त्यामुळे प्लांट्सला त्याचा बेनिफिट होत असतो. तसंच राखेमध्ये देखील भरपूर असे मायक्रोन्यूट्रिएंट असल्यामुळे राखेचा वापर आपण झाडांच्या वाढीसाठी देखील करू शकत असतो. त्याचप्रमाणे पावसाळ्यामध्ये कुंडीजवळील झाडांजवळ जर पाण्यामुळे शेवाळाची वाढ होत असेल सो त्या ठिकाणी जर तुम्ही राखेचा वापर केला तर त्याने शेवाळ देखील कमी होत असतं. त्याचप्रमाणे कुंडीतील जे काही ऍसिडचे प्रमाण आहे ते कमी करण्याचं काम हे राख करत असते. मातीमध्ये जे काही ऍसिडिक झाली असेल सो तुम्ही अशा वेळेस राखेचा वापर करू शकता. राखेला ऍसिड न्यूट्रलायझर देखील म्हणत असतात. झाडांवर राखेचा मात्र अतिवापर हा टाळायचा असतो. ज्या झाडांना ऍसिडिक माती आवडते त्या झाडांच्या कुंडीत तुम्ही 1 चमचा राखेचा वापर करू शकतात आणि त्या झाडांसाठी राख हे खताचं काम करत असते. सो मंडळी, माती ऍसिडिक बनवण्याचं राख हे काम करत असते. त्याचप्रमाणे राखेचा वापर केला तर त्यामध्ये कॅल्शियमची जी काही कमतरता असते ती देखील भरून काढण्याचं काम ही राख करत असते. त्यानंतर 4थ्या नंबरचं जे काही आपलं पोटॅशियमची कमतरता भरून काढण्याचं स्त्रोत आहे ते म्हणजे बटाट्याची साल. सो तुम्ही अशा प्रकारे या ठिकाणी मी लिक्विड फर्टिलायझर तयार केलेलं आहे. सो तुम्ही अशा फॉर्ममध्ये देखील बटाट्याच्या सालीपासून लिक्विड फॉर्ममध्ये फर्टिलायझर देखील तयार करू शकतात, किंवा त्या साली उन्हामध्ये वाळवून त्यापासून ड्राय फॉर्ममधलं देखील फर्टिलायझर तयार करू शकतात. मंडळी, झाडांना फुलं येणं बंद झालेलं असेल किंवा फुलं येण्याचं प्रमाण कमी झालं असेल तर बटाट्याच्या सालीचा हा उपयोग नक्कीच करून पहा. उन्हाळ्यात झाड हे हिरवीगार ठेवण्यासाठी देखील हा उपाय अतिशय उपयुक्त ठरणार आहे. बटाट्याच्या साली ह्या झाडांसाठी अतिशय उपयुक्त ठरतात. त्या रोपांसाठी एक प्रकारचं सुपर असं फूड आहे. त्यामुळे साली ह्या कधीही टाकून न देता एक खास पद्धतीने त्यांचा वापर हा करायला हवा. बटाट्याच्या साली तुम्ही एका भांड्यात घ्या, त्यात पाणी घाला, त्यामध्ये काही 1 ते 2 थेंब तुम्ही व्हाईट व्हिनेगर घालू शकतात किंवा नाहीही टाकलं तरी देखील चालणार आहे, किंवा 1 ते 2 थेंब तुम्ही लिंबाचा रसही घातला ते देखील चालणार आहे. त्यानंतर भांड्यावर झाकण ठेवून तुम्ही ते 2 दिवस त्याला फर्मेंट होऊ द्या. त्यानंतर हे पाणी तुम्ही झाडांना देऊ शकता. सो अशा प्रकारे तुम्ही बटाट्याच्या सालींपासूनचं जे काही लिक्विड फर्टिलायझर आहे ते देखील झाडांना दिलं त्याने देखील मात्र पोटॅशियमची जी काही कमतरता आहे ती भरून काढण्यास मदत होणार आहे. मंडळी, बटाट्याच्या सालीमध्ये कॅल्शियम, व्हिटॅमिन सी आणि बी कॉम्प्लेक्स सोबतच आयर्न देखील असतं. ते देखील भरपूर प्रमाणात आढळत असतात आणि हे सर्व पौष्टिक घटक ज्याप्रमाणे आपल्या शरीरासाठी फायदेशीर ठरत असतात त्याचप्रमाणे यामध्ये मॅग्नेशियम आणि ऑक्सलेट यासारखे फायबर देखील आढळत असतात. ते झाडांच्या वाढीसाठी देखील मदत करत असतात. सो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ड्राय फॉर्म मध्ये माझ्याकडे बनाना पावडर देखील आहे. त्यानंतर लिक्विड फर्टिलायझर मध्ये मी या ठिकाणी ओनियन पील देखील घेतलेले होते. त्यानंतर बटाट्याच्या साली देखील घेतलेल्या होत्या. सो अशा प्रकारे तुम्हाला जर एक बोनस टिप या ठिकाणी आता मी तुमच्याशी शेअर करत आहे. जर आपल्याला झाडांचं
पोटॅशियमचं प्रमाण वाढवायचं असेल सो तुम्ही अशा प्रकारचं प्लेन वॉटर घ्यायचं आहे. त्यामध्ये तुम्ही बनाना पील फर्टिलायझर जे असतं ड्राय फॉर्ममधलं पावडर आहे ते 2 चमचे टाकून घ्या. त्यानंतर जे काही सालींचं पाणी तयार केलेलं आहे त्यामध्ये बटाट्याच्या सालीचं पाणी आहे, कांद्याच्या सालीचं पाणी आहे आणि त्यामध्ये पुन्हा 1 ते 2 चमचे राख ही आपल्याला टाकून घ्यायची आहे. सो अशा प्रकारे संपूर्ण जे काही पोटॅशियमचे रिच असे सोर्सेस आहे ते सर्व एकत्र आपल्याला करून घ्यायचे आहे आणि यांना आपल्याला 1 ते 2 दिवसासाठी आपल्याला यांना ठेवून द्यायचं आहे. 2 दिवसानंतर पण ठेवताना मात्र नेहमी शेडेड एरियामध्येच ही बकेट ठेवा. 2 दिवसानंतर मात्र हे पाणी छान प्रकारे डायल्यूट करून आपल्याला झाडांना देऊन घ्यायचं आहे. सो रिच असा पोटॅशियमचा जो काही सोर्स आहे तो या ठिकाणी तयार झालेला आहे आणि झाडांमध्ये जी काही पोटॅशियमची कमतरता आहे ती भरून काढण्याचं काम हे लिक्विड फर्टिलायझर या ठिकाणी करणार आहे. मंडळी, या ठिकाणी तुम्ही इतर भाजींच्या सालींचा देखील वापर करू शकतात. यासाठी तुम्ही अशा प्रकारे एका कंटेनरमध्ये बटाट्याच्या सालींसोबत इतर साली देखील साठवून घेऊ शकतात. सालीमध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम आणि कॅल्शियम असते जे झाडांच्या वाढीसाठी देखील मदत करत असते. 2 दिवसानंतर डब्यातील पाणी हे ट्रान्सफर करा, पाणी गाळून घ्या आणि छान प्रकारे त्याला अशा प्रकारे आपल्याला डायल्यूट करून घ्यायचं आहे. सो तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात की मी जे काही पाणी होतं त्याला देखील डायल्यूट करून घेतलेलं होतं. जर आपण 1 लिटर हे पाणी घेतलं असेल तर यामध्ये आपल्याला 4 ते 5 लिटर प्लेन वॉटर ऍड करून याला डायल्यूट करून घ्यायचं आहे आणि त्यानंतरच आपल्याला हे झाडांना देऊन घ्यायचं आहे. स्प्रे बॉटलचा मात्र या ठिकाणी वापर करू नका, कारण की जे काही बनाना पील पावडरचे जे काही ग्रॅन्युल्स असतात ते त्या स्प्रे बॉटलमध्ये अडकतात आणि स्प्रे बॉटल खराब होण्याचे चान्सेस देखील असतात. सो अशा प्रकारे या लिक्विड फर्टिलायझरचा जो काही वापर आहे तो तुम्ही झाडांच्या मुळाशी करू शकता आणि त्यानंतर मात्र या फर्टिलायझरमुळे रोपांना स्ट्रॉंग बनवितात. त्यानंतर रूट्स देखील जे असतात प्लांटचे ते स्ट्रॉंग करत असतात. त्याचप्रमाणे फ्रूट जर असतील त्यांना लिशियस बनवण्याचं काम हे फर्टिलायझर करत असतं. त्यानंतर फोटोसिंथेसिसची जी काही प्रोसेस असते ती मात्र खूप इम्पॉर्टंट असते आणि त्या ठिकाणी मात्र पोटॅशियम हे महत्त्वपूर्ण असा रोल प्ले करत असतो. सो त्यानंतर आपल्या झाडांवरची जी काही पोटॅशियमची कमतरता आहे ती अशा प्रकारे पूर्ण होऊन जी कमतरता आहे ती मात्र हे जे फर्टिलायझर आहे ते भरून काढणार आहे. सो अशा प्रकारे आपण महागड्या खतांचा वापर न करता अगदी स्वस्तातलं किंवा किचनमधील फ्री अशा वस्तूंपासूनचा जो काही वापर आहे तो आपण या ठिकाणी केलेला आहे. होप मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमच्या झाडांवर पोटॅशियमची कमतरता कशी ओळखायची आणि ती कमतरता भरून काढण्यासाठी कुठल्या प्रकारचे उपाय करायला हवे हे सर्व मी इन डिटेल शेअर केलेलं होतं. सो मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी हेल्पफुल ठरला असेल तर मात्र व्हिडिओला 1 लाईक करायला अजिबात कंजूसी करणार नाही आणि अजूनही तुम्ही जर दी सिंपल वर्ल्ड या मराठी युट्यूब गार्डनिंग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर वाट कसली पाहताय, लवकर सबस्क्राईब बटन प्रेस करून त्यासमोरील बेल आयकॉन प्रेस करून ऑल्सो ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून तुम्हाला शॉर्ट आणि लॉंग दोन्ही व्हिडिओ पाहायला मिळतील. कारण की शॉर्ट व्हिडिओ थ्रू देखील मी गार्डनिंगच्या टिप्स तुमच्याशी वेळोवेळी शेअर करत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन आणि माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ